सदर गुन्ह्यात त्या फिर्यादीच्या घरकाम करणारी महिला हिच्यावर संशय बळावल्याने सदर महिलेकडे महिला पोलीस अंमलदारांमार्फत त्यांनी कौशल्याने चौकशी केली। त्यावेळी तिने सदरचा मुद्देमाल हा तिचा मित्र राहुल गणेश जाधव याच्याकडे दिल्याचे तिने तपासात सांगितले। एबीपी नाशिक टीवी हमेशा सच के साथ। पोलीस स्टेशन येथे फिर्यादी सौ प्रतिमा महेश खैरनार वय 65 वर्ष यांनी दिनांक 28/12/2024 रोजी त्यांचे घरातून 3 मंगळसूत्र चोरी झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दिली होती। त्यानुसार पोलीस ठाण्यात BNS कलम 305 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यात आरोपी निष्पन्न सुरुवातीला न झाल्याने अज्ञात इसमाविरुद्ध हा गुन्हा दाखल केलेला होता। त्या गुन्ह्यात तपासादरम्यान उपनगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री प्रभाकर सोनवणे आणि त्यांची टीम यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी आदेश दिल्याप्रमाणे त्यांनी तपास सुरू केला असता सदर गुन्ह्यात त्या फिर्यादीच्या घरकाम करणारी महिला हिच्यावर संशय बळावल्याने सदर महिलेकडे महिला पोलीस अंमलदारांमार्फत त्यांनी कौशल्याने चौकशी केली। त्यावेळी तिने सदरचा मुद्देमाल हा तिचा मित्र राहुल गणेश जाधव याच्याकडे दिल्याचे तिने तपासात सांगितले। त्यावरून त्या राहुल गणेश जाधव याला ताब्यात घेण्यात आलं। त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे कौशल्याने चौकशी केली, तपास केला तर त्याने हे 3 सोन्याचे मंगळसूत्र चोरी केल्याची कबुली दिली आणि ते काढून दिलेले आहेत। त्याची अंदाजे किंमत 2,10,600 रुपये असून ते 27 ग्रॅम वजनाचे 3 मंगळसूत्र आहेत। सदरची कामगिरी करण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त झोन 2 श्रीमती मोनिका राऊत मॅडम, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्री सचिन बारी सर, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली या टीमने ही कामगिरी केलेली आहे। तसेच या कामगिरीमध्ये गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विनोद लखन, त्यानंतर पोलीस हवालदार इम्रान शेख, पोलीस शिपाई सूरज गवळी, सौरभ लोंढे, सुनील गायकवाड, गौरव गवळी, अनिल शिंदे, जयंत शिंदे आणि महिला पोलीस शिपाई मयुरी विजकर यांनी सहभाग घेतला होता। या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विनोद लखन हे करत आहेत। अन्याय अत्याचाराचा पर्दाफाश करण्यासाठी एबीपी नाशिक टीव्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।